चाणक्य पाटील भ्रमंतीच्या 5व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागचा एपिसोड हा आपला कपार भवानी बद्दल होता आणि ह्याच कपार भवानीपासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेंदवड गडावर आज आपण जाणार आहोत. शेंदवडगड याला अहिराणी बोली भाषेत शेंदोडगड असंही म्हणतात. नाशिकपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सटाणा शहरापासून हे ठिकाण अवघ्या 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. सटाणापासून आपल्याला जायला ताराबाद ते पिंपळनेर, पिंपळनेर ते कुडाशी, कुडाशी ते वारसे आणि वारसे ते शेंदवडगड असे जावे लागते. पण आम्ही मात्र जरा वेगळ्या रस्त्याने गेलो. ह्या रस्त्याने ताराबाद, मुल्हेर, खट्याळ, बोपखोल, बोराटे अशी गावं लागतात आणि त्याचबरोबर हरणबारी धरण, नाव्हीगड, चिवटीबारी ही ठिकाणं सुद्धा ह्याच रस्त्याने लागतात. या रस्त्याने छोटी छोटी अशी गावं आपल्याला लागतात. त्यानंतर भाताची शेती आणि इथल्या लोकांचं अगदी साधं राहणीमान आपल्याला बघायला मिळतं. रस्त्याने लागणारी चिवटीबारी. निसर्गाने मोकळ्या हाताने भरभरून दान दिलं आहे असं या ठिकाणी बघून वाटतं. इथली हिरवळ, पाण्याचे धबधबे मनाला मोहून टाकतातच, पण आपण निसर्गाच्या किती जवळ आहोत याचीही अनुभूती देतात. शेंदवडगडाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आणि इथे एक भवानी मातेचं मंदिर आहे. तर आता आपण तिच्या दर्शनासाठी जाणार आहोत. गडाच्या पायथ्याशी असणारं शेंदवड गाव. दुपारच्या वेळेस ह्या गावात अगदी शुकशुकाट आपल्याला बघायला मिळतो. गडाजवळ जाताना आपल्याला रुंद असा रस्ता लागतो, तो थेट त्याच्या पायथ्यापर्यंत. पण त्यानंतर मात्र खडकाळ आणि अवघड रस्ता. मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहोत आणि ह्या गडावरचं जे जंगल आहे ते अतिशय घनदाट आहे आणि गडाच्या पायथ्याशी आपल्याला एक छोटंसं गाव आहे. तर त्या गावातले ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत, ज्यांचं नाव सोमनाथ आहे, आणि त्यांच्याकडून आपण ह्या गडाविषयी आणि या गडावर असणाऱ्या मंदिराविषयी आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आम्हाला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती द्या. त्याची पूर्व कहाणी होती मंदिराबद्दल ही सांगा, आणि ही या मंदिराची स्थापना कधी झाली किंवा ही देवी कधी आली तर ते आम्हाला सांगा. पूर्वी जे होतं तर ते अगोदर या जंगलामध्ये खाली जे पायथा आहे त्या ठिकाणी देवी बसलेली होती. एका चौरे कुटुंबातील व्यक्तीच्या स्वप्नात आली आणि स्वप्नामध्ये तिने सांगितलं की मी आता त्या पायथ्याशी न राहता मी आता वरती गडाच्या एकदम टोकावरती तिथं राहील असं स्वप्नात येऊन तिने सांगितलं. आणि त्या ठिकाणी तिची एक व्यवस्थितपणे वाघावर बसलेली अशी मूर्ती तयार झाली आणि ते काही घडलेले नाही, एकदम तिची प्रकट झालेली आहे. स्वयंभू मूर्ती आहे. 1983 मध्ये तिथं स्थापना झालेली आहे. पौर्णिमेच्या वेळेस म्हणजे फेब्रुवारीमध्ये यात्रा भरवतात आणि भरपूर यात्रा सुद्धा भरते. हो. आणि दादा, गडावर जाण्यासाठी साधारण वेळ किती लागतो? गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून तर मंदिराजवळ जाण्यासाठी जवळपास जर हळू चाललं तर 2 तास आणि जर जोरात चाललं तर मग 1.5 तास एवढा वेळ लागतो. 1.5 तास. हो. आणि दादा, मंदिरासाठी चढण्यासाठी जी चढाई आहे ती कशा स्वरूपाची? मध्यम आहे, कठीण आहे? वाट कशी मंदिराची? मंदिराची वाट जी आहे ती मध्ये मध्ये एकदम कठीण आहे
आणि साधारण स्वरूपाची आहे. साधारण आहे. हो, साधारण आहे काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी एकदम चढ उतार आहे. आणि मी असं ऐकलंय की याला जाण्यासाठी 2 रस्ते नाही, डावीकडून एक रस्ता आहे आणि उजवीकडून एक रस्ता आहे. हो आहे, पण तिकडचा जो उजवीकडे जो रस्ता आहे तो रस्ता खूप कठीण आहे आणि एकदम चढ भाग आहे. आणि इकडनं जो आहे तो थोडा काही ठिकाणी साधारण आहे, काही ठिकाणी चढ आहे, बस एवढंच आहे. तुम्ही आम्हाला मंदिर दाखवू शकाल आता? हो हो, चला चला. दाखवतो. गडाची चढाई ही थोडी कठीण आणि मध्यम या दोन्ही स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते. गडावर गुरं चारणारे अगदी सहजगत्या गडावर गुरं चारण्यासाठी घेऊन येतात. आपण आता गडाच्या मध्यावर आलो आहोत आणि जी चढाई आहे ती थोडी कठीण स्वरूपाची आहे. खरं तर या गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक डावीकडून आणि एक उजवीकडून. उजवीकडून का डावीकडून? आता आपण डावीकडून आलो आहोत. तर आपण आता डावीकडून आलो आहोत आणि जो उजवीकडूनचा जो रस्ता आहे तो जरा पायऱ्या आहेत त्याला, पण त्याला बराचसा वेळ लागतो, म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आलो. आपण आता गडाच्या अशा ठिकाणी आलो आहोत की जर दक्षिणेला बघितलं तर आपल्याला संपूर्ण असा बागलाण प्रांत दिसतो. आणि गडाच्या उत्तरेला जर तुम्ही बघाल तर आपल्याला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका आपल्याला दिसतो. आणि गडाच्या त्या बाजूला गुजरात राज्याची आपल्याला सीमा बघायला मिळते. मित्रांनो, आपण गडाच्या आधी अगदी जवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे. आपण अगदी असं ढगात आहोत असं काहीतरी मला फील होतोय. आणि ह्या धुक्यातून वाट काढत आपण आता मंदिराकडे जाणार आहोत.
गड चढत असताना आमचं पाणी संपलेलं आणि आम्ही पाणी शोधत होतो. तर आम्हाला सोमनाथ यांनी सांगितलं की इथे एक पाण्याचा सोर्स आहे. तर इथे पाणी आहे हे शुद्ध स्वरूपाचं आहे असंही म्हणतात आणि इथले जे गावकरी आहेत हे इथलंच पाणी पितात. तर हे पाणी पिल्यावर काय असा अपाय वगैरे होत नाही असं म्हणता येते. मी तुम्हाला दाखवू शकतो. हे पाणी बघा, हे पाणी आपल्याला शुद्ध असं दिसतंय आणि हे पाणी इथून वाहून पुढे जातं आणि पुढे हे पाणी साठतं. छोट्या छोट्या झुडपांमधून वाट काढत आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. आपण चालत आहोत आणि अचानक खाली बघितलं की आपल्याला दिसणारं पांढरं शुभ्र असं धुकं. ते बघितल्यावर तुम्हाला नक्कीच क्लाउड 9 वर असल्याचा अनुभव होईल. इथे आपल्याला निसर्गाचा अजून एक अद्भुत चमत्कार बघायला मिळतो. इथे संपूर्ण असं जंगल हिरवगार आहे, सगळीकडे हिरवळ आहे. पण इथे तुम्ही बघू शकता इथे एक जे झाड आहे ते कोरडं दिसतंय आपल्याला आणि हे झाड हिवाळ्यात याला पालवी फुटते. जेव्हा सगळ्या झाडांची पालवी गळायला सुरुवात होते तेव्हा या झाडाला पालवी फुटते आणि उन्हाळ्यात हे झाड संपूर्णपणे बहरतं. दादा, ही गोष्ट खरी आहे का? हो, एकदम खरी आहे. या टायमाला ते एकदम वाळलेल्यासारखं वाटतं, परंतु तसं नाही. ते जिवंत झाड आहे आणि त्याला हिवाळ्यात पालवी फुटते आणि मग हळूहळू उन्हाळ्यात एकदम भरतं ते आणि मग तेव्हा त्यांची उतरत्या उन्हाळ्याला पालवी गळायला सुरुवात होते. हे पण झाड कसलं आहे? वरस असं झाड आहे. वरस, त्याचं नाव वरस आहे, असं झाडाचं नाव आहे. आणि ह्या गोष्टीचा पुरावा म्हणून तुम्ही बघू शकता की ही जर फांदी आपण जरा तोडली तर आपल्याला हा जो भाग आहे हा ओला आणि हिरवागार दिसतोय. म्हणजे हे झाड मेलेलं नाहीये. मित्रांनो, खाली आपण पाण्याचा झरा बघितला आणि थोडंसं वर आल्यावर आपल्याला इथे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतोय. तुम्ही इथे बघू शकता, इथे ग्रे कलरची अशी माती आपल्याला दिसते, जिचा रंग जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा निळ्या कलरचा होतो. ही बघा, ही अशी माती. आणि जसं आपण हे जसं खोदत जातोय तसा हिच्या अशी पूर्ण ग्रे कलरची माती दिसते. आणि ही जी वरची जी माती आहे तर ही त्या वर पडलेली माती आहे, पण आतमध्ये जी माती आहे ती संपूर्णपणे अशा कलरची आहे. आणि इथले गावकरी आहेत ते ह्या मातीचा एका विशिष्ट कामासाठी उपयोग करून घेतात. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, आम्हाला याचा लोक काय उपयोग करून घेतात? काही नाही, इथून ही माती घेऊन घरी जातात आणि मग तिला पाण्यात टाकून आणि थोडं घट्ट असं बनवतात आणि मग त्यांनी ते भिंतीला लावलेलं आहे. काही लोकांनी इथूनच घेऊन गेले ते. याचा कलर मारतात म्हणजे? हो, कलर मारतात भिंतीला. नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा आणि गुजरात राज्य या तिघांच्या सीमेवर असणाऱ्या ह्या देवस्थानाला 3 नद्यांचा उगम होतो. एक मोसम, जी नाशिक जिल्ह्याच्या बागलांमधून जाते, दुसरी पांझरा, जी धुळे जिल्ह्यात जाते, आणि तिसरी पूर्णा, जी गुजरात राज्यामध्ये जाते. म्हणूनच याला त्रिगंगा निवासिनी क्षेत्र असंही म्हटलं जातं. ह्या देवस्थानावर तुम्हाला घनदाट जंगल बघायला मिळतं आणि त्यामुळेच इतकी हिरवळ बघायला मिळते. जणू देवीनेच गडाला हिरवा शालू नेसला असावा असं वाटतं. मित्रांनो, एवढा कठीण प्रवास करून इथपर्यंत आलो आहोत आणि शेवटी आपल्याला हे मंदिर दिसतंय. मित्रांनो, एवढा कठीण प्रवास आहे. मला हे विशेष वाटतं की ज्यांनी मंदिर हे बांधलंय त्यांनी हे मंदिर कसं बांधलं असावं.
पावसाळ्यात इथे कायम धुकं बघायला मिळतं, पण जर तुम्ही कधी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आले तर तुम्हाला मंदिर हे असं काहीसं दिसतं. मित्रांनो, पूर्वी मंदिराकडे येण्याचा रस्ता हा होता. इकडे एक लाकडी असा जिना होता, तो आता तिकडे नाहीये. तर पूर्वी लोक जेव्हा दर्शनाला, देवीच्या दर्शनासाठी यायचे तेव्हा ते येथूनच यायचे. मंदिरातली मूर्ती ही स्वयंभू आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मूर्ती ही डोंगरावरच कोरली गेली आहे आणि मंदिर हे नंतर म्हणजेच 2008 मध्ये बांधलं गेलंय. मूर्ती ही सुटसुटीत किंवा खूप अशी कोरीव नाही, त्यावरून ती खूप जुनी असावी असं लक्षात येतं. मागे वाघ असणाऱ्या शेंदवड भवानी मातेच्या बऱ्याचशा आख्यायिका आपल्याला गावकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मित्रांनो, भ्रमंतीचा आज 5वा एपिसोड पूर्ण झाला आहे. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करा.